एनडीएचे अनेक खासदार आमच्या संपर्कात असून सरकारमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। छोट्याशा चुकीमुळे एनडीए सरकार कोसळू शकतं असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलाय। केंद्रात युतीचं सरकार परत आल्याने हे सरकार फार काळ टिकणार नाही। 2024 मध्ये अपेक्षेप्रमाणे निकाल भाजपच्या बाजूने लागलेला नाहीये आणि त्यामुळे आता पूर्ण बहुमताऐवजी भाजपला मित्र पक्षांचा पाठिंबा मागावा लागलाय। अशा स्थितीत एनडीए सरकारला पुढे जाण्यासाठी अनेक संघर्षाचा सामना करावा लागेल असा दावा राहुल गांधींनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलाय। तर राहुल गांधींनी काय दावा केलाय आपण पाहूयात। पंतप्रधान मोदींची प्रतिष्ठा कमी झाली आहे। नरेंद्र मोदींना सरकारला टिकण्यासाठी संघर्ष करावा लागेल। एनडीए सरकारमध्ये प्रचंड असंतोष आहे। एक छोटीशी चूक सरकारला अडचणीत आणू शकते असा दावा राहुल गांधींनी केलाय। तर एनडीएचे अनेक खासदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट देखील या मुलाखतीतून राहुल गांधींनी केलाय। दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्यावर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीका केली आहे। ते काय म्हणालेत आपण पाहूयात। चांगले नवीन विनोद ऐकायला मिळत आहेत। राहुल गांधींच्या तोंडून ऐकायला मिळणं हा सुद्धा एक आनंद आहे। एनडीएचे आमदार त्यांच्या संपर्कात आहे हा विनोद आहे असं माझं ठाम म्हणणं आहे आणि ते आम्ही त्याचा आनंद घेतो। तो मी म्हणतो अधिकृत आय मीन टू से मी जे म्हणतोय ते त्याला सैद्धांतिक आधार घेऊन मी बोलतोय। राहुल गांधीच्या संपर्कामध्ये कोणतेही खासदार जाण्याचा काही प्रश्नच येत नाही। सत्ता स्थापन झालेली आहे। आता एवढं सर्व मेहनत करून सुद्धा यांची सत्ता स्थापन झाली नाही हे दुःख यांना आता पचनी पडत नाही। कधीतरी यांच्यामधला एनडीए मधला कोणतरी एखादा घटक पक्ष आपल्याकडे येईल, मग आपलं कधीतरी बहुमत होईल ह्या आशेवर ते जगतायत आणि असलेलं त्यांच्या 26 पक्षाचं जी काही युती आहे इंडियाची ती टिकावी, त्याच्यातून कोणी आणखीन जाऊ नये, सोडू नये। जर याच्यातला आणखीन एखादा 2 पक्ष जर गेला आणि जर तो एनडीएला मिळाला तर मग पंचायत होईल। हे फक्त त्यांना थांबवण्यासाठी त्यांनी केलेलं विधान आहे।